पौष मास सूर्यनारायण. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे येणारा 10वा महिना म्हणजे पौष महिना. हा महिना सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास सुरू होतो. याच पौष महिन्यात मकर संक्रांत हा अत्यंत पवित्र सूर्यपूजनाचा सण साजरा केला जातो. ग्रहांचा राजा सूर्य, ज्याच्या तेजामुळे आपल्याला दररोज नवा दिवस पाहायला मिळतो, ज्याच्यामुळे सृष्टीतील प्रत्येक जीवसृष्टी जिवंत आहे. पिता कश्यप आणि माता अदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशातील सर्वात तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही तेज प्राप्त व्हावं, जीवनात भाग्योदय व्हावा, सौभाग्य संतानसुख मिळावं, उत्तम आरोग्य लाभावं आणि आत्मविश्वास जागृत व्हावा, या सर्व मनोकामनांच्या पूर्ततेसाठी पौष महिन्यात दर रविवारी सूर्यनारायणांचे व्रत केले जाते. ही इच्छा असणारा कोणताही स्त्री-पुरुष हे व्रत करू शकतो. यामध्ये कुमारिका, सवाष्ण, विधवा, गरोदर स्त्री असा कोणताही भेद नाही. फक्त श्रद्धा, नियम आणि भक्तिभाव असणं महत्त्वाचं आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्मार्ट मराठी ज्ञानगंगा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यात केलं जाणारं सूर्यनारायणांचं अत्यंत प्रभावी आणि फलदायी आदित्य राणूबाई व्रत हे नेमकं कसं करायचं याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये नक्की लिहा, ओम सूर्याय नमः. पौष महिन्यातील रविवार. मंडळी, यंदा पौष महिन्यात एकूण 4 रविवार आलेले आहेत. 21 फेब्रुवारी 2026, 28 फेब्रुवारी 2026, 10 जानेवारी 2026, 11 जानेवारी 2026. या 4ही रविवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे. व्रताची सुरुवात कशी करावी? प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्योदयाच्या किमान 2 तास आधी उठायचं आहे. यामुळे नित्यकर्म, स्नान, तयारी शांतपणे करता येते. लक्षात ठेवा, सूर्य उगवल्यावर केस विंचरायचे नसतात, म्हणून आंघोळ करून सूर्य उगवण्याआधीच केस विंचरून घ्या. सूर्य उगवल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षता, पांढरे तीळ, गूळ हे साहित्य टाका. स्त्रियांनी अर्घ्य देताना म्हणायचं, ओम घृणी सूर्याय नमः. पुरुषांनी म्हणायचं, ओम सूर्याय नमः. यानंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या. तुळशीपूजन. रविवारी तुळशीला स्पर्श किंवा पाणी देणं वर्ज्य आहे. मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय. दुरूनच हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून नमस्कार करा. स्त्रियांनी स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.